दैत्यकं नताशुभाशुनाथं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता राम तुका तुम्हारो राम तुका काय भक्तिया जवाना काय भक्तिया जवाना काय भक्तिया जवाना भालो राम तुका राम तुका काय भक्तीच्या जवाना काय भक्तीच्या जवाना काय भक्तीच्या जवाना मजा जावा सुभटा मजा सुभटा काय भक्तीच्या जवाना 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 काय भक्तीच्या हरे नमः हरे नमः हरे नमः नमो भगवते वासुदेवाय ओम नमः शिवाय रुद्र संहितायां शिव पुराणस्य घोषणयः नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमो सकल नाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणववाच्याय नमः प्रणवलिंगिने नमः सृष्ट्यादिकर्त्रे च नमः पंचमुखाय ते नमः पंचब्रह्म स्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये पार्वती पते शिव हर 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 महादेव कालच्या कथेला अनुसरून लिंग पूजन करावं मूर्ती पूजा करायला हरकत नाही पण फळ मिळत नाही म्हणून शक्यतो लिंग महत्वाचं आहे त्यानंतर भगवान शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांना आपल्या जवळ घेतात आणि ओंकार या स्वरूपाचं जे रूप आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आकार